हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑपरेटरला स्टार्ट केलेलं होतं. ऑपरेटर काय असतो आणि कोणकोणत्या टाईपचे ऑपरेटर आपल्या जावास्क्रिप्टनं प्रोव्हाइड केलेले आहेत ते आपण पाहिलेले होते. ऑपरेटर काय असतो? ऑपरेटर सिम्बॉल असतो जे इंडिकेट करत असतो कोणत्या प्रकारचं ऑपरेशन तुम्ही करत आहे. जर जर तुम्हाला प्लस दिसलं तर तुम्हाला कळेल की हा ऍडिशन होतोय. इंटू दिसलं तर तुम्हाला कळेल की मल्टिप्लिकेशन होतोय. तो काय झालं? सिम्बॉल्स ते तुमचे ऑपरेटर झाले. ऑपरेंड्स म्हणजे काय? व्हॅल्यूज असू शकतात किंवा तुमचे व्हेरिएबल असू शकतात. त्यावरती तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करता. त्या दोघांचं अरेंजमेंट ऑपरेटर्स आणि ऑपरेंड्स या दोघांच्या अरेंजमेंटमध्ये तुमचं एक्सप्रेशन असतं. ठीक आहे. नंतर आपण पाहिले 6 टाईपचे ऑपरेटर्स आहेत. 6 नाही 7 टाईपचे आहेत. इन्क्रिमेंट डिक्रिमेंट पण आहे एक. इथं राहिलं माझं मेन्शन करायचं. अरिथमॅटिक ऑपरेटर जे की तुमच्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी यूज होत असतो. आणि त्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर 2 व्हॅल्यूज कंपेअर करण्यासाठी यूज होतो. बिटवाईज ऑपरेटर बिट बाय बिट ऑपरेशन करण्यासाठी यूज होत असतो. लॉजिकल ऑपरेटर कशासाठी? तर तुम्हाला चेक करायचं की दोन्ही साईडचे कंडिशन ट्रू आहे की फॉल्स, त्यानुसार तुम्हाला प्रोग्रामिंग करायचं असेल. आणि मोस्टली आपण लॉजिकल ऑपरेटर्सला इफ एल्स याच्यामध्ये आपण लिहित असतो. त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर कशासाठी? काहीतरी आपल्याला व्हॅल्यू असाइन करायची आहे. ऍडिशन करून असाइन करायची असेल, सबट्रॅक्शन करून असाइन करायची असेल तर ते आपण असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करू शकतो. कंडिशनल ऑपरेटर जर आपल्याला कंडिशन चेक करायचं आहे, इफ एल्स सारखंच असतो हा, पण हा काय असतो? तुम्हाला सिंगल लाईन तुम्हाला कोड देतो कंडिशन चेक करण्यासाठी. इफ एल्स मध्ये तुम्हाला मल्टिपल लाईनचे कोड लिहावे लागतात. तेच तुम्ही सिंगल लाईनच्या कोडमध्ये कंडिशनल ऑपरेटरने ते सगळं तुम्ही परफॉर्म करू शकता. तर हे आपण पाहिलेले होते. त्यानंतर पहा अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर कशासाठी? मॅथमॅटिकल ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करायचं ऑपरेंड्स वरती, तेव्हा तुम्ही अरिथमॅटिक ऑपरेटरचा यूज करत असता. प्लस मायनस इंटू डिवाइड मॉड्युलो रिमाइंडर. मॉड्युलर तुम्ही रिमाइंडर म्हणत असता. इन्क्रिमेंट डिक्रिमेंट. ठीक आहे. हे आपण पाहिलेले होते काल. त्यानंतर आपण पाहिले कंपॅरिझन ऑपरेटर काय असतं. दोन तुम्हाला व्हॅल्यूज किंवा दोन तुम्हाला ऑपरेंड्स कम्पेअर करायचे असते. पहिला ऑपरेंड दुसऱ्यापेक्षा लहान आहे का, मोठा आहे का, इक्वल्स आहे का, नॉट इक्वल्स आहे का, आयडेंटिकल आहे का, नॉट आयडेंटिकल आहे का, ते आपण बाय युझिंग कंपॅरिझन ऑपरेटर आपण करू शकतो. आता पहिला आहे इक्वल्स टू. इक्वल्स टू काय करतो? चेक करतो तुमचे दोन्ही ऑपरेटर जर दोन्ही ऑपरेंड्स जर इक्वल असतील तर तुम्हाला ट्रू रिटर्न करणार, एल्स तुम्हाला फॉल्स रिटर्न करणार. म्हणजे दोन्ही ऑपरेंड्स इक्वल असले पाहिजे. आणि त्यानंतर नॉट इक्वल्स टू काय करतो? दोन्ही ऑपरेंड्स तुमचे इक्वल नसेल तर हा ट्रू रिटर्न करणार. उलटा आहे त्याचा. जर इक्वल असेल तर हा तुम्हाला फॉल्स रिटर्न करतो. आणि हा आयडेंटिकल काय करतो? जर तुमचे दोन्ही व्हॅल्यूज इक्वल असले पाहिजे आणि सेम डेटा टाईपचे असले पाहिजे. डेटा टाईप पहा, सेम डेटा टाईप असले पाहिजे. म्हणजे नंबर डेटा टाईप जर तुम्ही घेतला तर ते नंबरच असलं पाहिजे, दुसरं ऑपरेंड पण. जर ते दोघे सेम डेटा टाईप असेल आणि सेम व्हॅल्यू असेल दोघांमध्ये तरच ते ट्रू रिटर्न करणार आयडेंटिकल ऑपरेटर. जर व्हॅल्यू सेम असेल पण डेटा टाईप डिफरंट असेल, काल आपण पाहिलं स्ट्रिंग व्हॅल्यू घेतलं त्यामध्ये 2.5 व्हॅल्यू घेतलं मे बी, आणि एक आपण इंटिजर घेतलं त्यामध्ये पण 2.5 घेतलं. आपण काय केलं? त्या दोघांना कम्पेअर केलं, नंबर आणि स्ट्रिंगला. तर आपल्याला तिथं दोन्ही व्हॅल्यू सेम होत्या पण डेटा टाईप त्यांच्या इक्वल नव्हत्या, त्यामुळे आपल्याला फॉल्स रिझल्ट आलता. ते आपण काल पाहिलेलं आहे. नॉट आयडेंटिकल तेच काम करतो, त्याचं उलट काम करतो. ग्रेटर दॅन काय करतो? पहिल्या दुसऱ्यापेक्षा मोठा असेल तर काय करणार? ट्रू रिटर्न करणार, नाहीतर फॉल्स रिटर्न करतो. हा ग्रेटर दॅन इक्वल्स टू. पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा मोठी तरी असली पाहिजे किंवा पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा इक्वल तरी असली पाहिजे. तर काय करू शकतो आपण? हा ट्रू रिटर्न करणार तुम्हाला. लेस दॅन काय करतो? जर पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा लहान असेल तर ट्रू रिटर्न करणार, नाहीतर फॉल्स रिटर्न करणार. लेस दॅन इक्वल्स टू काय करतो? पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा लहान तरी असली पाहिजे किंवा इक्वल तरी असली पाहिजे. कोणतीतरी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली, इक्वल तरी असली पाहिजे किंवा लहान तरी असली पाहिजे, तर हा तुम्हाला ट्रू रिटर्न करणार, एल्स तुम्हाला फॉल्स करतो. हे आपण काल पाहिलेले होते. त्यानंतर आपण काय पाहिले काल? लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर काय करतात? तुम्हाला लॉजिकली ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. तुम्हाला इफ एल्स मध्ये प्रोग्रामिंग करायचं असेल, नेस्टेड प्रोग्रामिंग करायची असेल, चांगल्या प्रकारे तुम्हाला कंडिशनल प्रोग्रामिंग करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला लॉजिकल ऑपरेटर लागणार आहे. लॉजिकल ऑपरेटर 3 आहेत. लॉजिकल अँड, डबल अँड आहे पहा, त्याला आपण लॉजिकल अँड म्हणतो. इथे डबल तुम्हाला हे दिसतंय, हा लॉजिकल ऑर झाला आणि हा लॉजिकल नॉट झाला. लॉजिकल अँड काय करतो? जर तुमचे दोन्ही साइड्स ट्रू असेल तर हा तुम्हाला ट्रू रिझल्ट देणार, नाहीतर तुम्हाला फॉल्स देत असतो. जर एक पण साइड यामधली फॉल्स असेल तर हा तुम्हाला फॉल्सच देतो. म्हणजे मी तुम्हाला एका सिंगल लाईन मध्ये लिहिलंय,
जर दोन्ही साईडचे ट्रू असेल तर हा ट्रू रिटर्न करणार, नाहीतर कोणती पण कंडिशन असू दे हा तुम्हाला फॉल्स रिटर्न करतो. लॉजिकल ऑर काय करतो, जर तुमचे दोन्ही साईड्स फॉल्स असेल तर हा तुम्हाला फॉल्स रिटर्न करणार, दोन्ही साईड्स फॉल्स असेल तरच फॉल्स रिटर्न करणार, नाहीतर तुम्हाला ट्रू रिटर्न करत असतो. नॉट काय करतो, रिव्हर्स करत असतो रिझल्टला, जर ट्रू असेल तर फॉल्स करणार आणि फॉल्स असेल तर हा तुम्हाला ट्रू रिटर्न करणार. ते आपण काल पाहिलेल्या होत्या, ए मध्ये ट्रू घेतला आणि बी मध्ये फॉल्स घेतला आणि चेक केलं अँड काय येणार, पहिली वाली ट्रू आहे आणि दुसरी फॉल्स आहे. लॉजिकल अँड काय सांगतो, जर दोन्ही साईड ट्रू असेल तर हा तुम्हाला ट्रू रिटर्न करणार, पहिली साईड ट्रू आहे दुसरी फॉल्स आहे तर हा तुम्हाला काय रिटर्न करणार, फॉल्स करणार, दोन्ही साईड ट्रू नाहीये. और काय करणार, जर दोन्ही साईड्स फॉल्स असेल तरच तुम्हाला फॉल्स रिटर्न करणार, नाही तर तुम्हाला ट्रू रिटर्न करत असतो. आता इथे पहा, एक साईड फॉल्स आहे एक ट्रू आहे, म्हणजे हा इथे दोन्ही पण फॉल्स नाहीये, म्हणून हा तुम्हाला काय रिटर्न करणार, ट्रू रिटर्न करणार. लॉजिकल नॉट काय करतो, जर तुमची ट्रू व्हॅल्यू असेल तर त्याला फॉल्स करतो आणि फॉल्स असेल तर त्याला ट्रू करतो, रिव्हर्स करत असतो रिझल्टचा. तर कसं होणार पहा, आता इथे काय आहे, ए काय आहे तुमचा ट्रू आहे, ए ला काय करणार, तो ट्रू ला नॉट केला आपण तर हा फॉल्स देतो तुम्हाला, जर फॉल्स असेल तर हा तुम्हाला ट्रू दिला असतं रिझल्ट. त्यानंतर आपण असाइनमेंट ऑपरेटर्स पाहिले, असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करून आपण काय करू शकतो, जे काय राईट साईडचे एक्सप्रेशनचा रिझल्ट असेल किंवा जे काय राईट साईडची व्हॅल्यू असेल ते आपण लेफ्ट साईडच्या व्हेरिएबल वरती असाइन करू शकतो. म्हणजे काय, आता हा तुमचा व्हेरिएबल आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला तुमची व्हॅल्यू आहे, बाय युझिंग असाइनमेंट ऑपरेटर आपण काय करू शकतो, जे काय राईट साईडची व्हॅल्यू आहे लेफ्ट साईडच्या व्हेरिएबल वरती असाइन करू शकतो बाय युझिंग असाइनमेंट ऑपरेटर. त्यानंतर आपण पाहिले प्लस आहे आपल्याकडे ऑपरेटर, सॉरी इक्वल्स टू आहे, त्याला आपण असाइनमेंट ऑपरेटर म्हणतो. प्लस इक्वल्स टू आहे, तो काय करतो, तुमचे ऍडिशन करतो आणि जे काय व्हॅल्यू आहे ना ते तुमच्या व्हेरिएबल वरती असाइन करतो. मायनस इक्वल्स टू काय करतो, तुमची सबस्ट्रॅक्शन करतो आणि व्हॅल्यूला असाइन करतो. इंटू इक्वल्स टू तुमचं मल्टिप्लिकेशन करतो आणि व्हॅल्यूला असाइन करतो. डिवाइड इक्वल्स टू तुमचं डिवाइड करणार आणि व्हॅल्यूला असाइन करणार. मॉड्युला इक्वल्स टू तुमचं मॉड्युलस रिमाइंडर कॅल्क्युलेट करणार आणि तुम्हाला असाइन करून देणार. हे आपण पाहिलेल्या होत्या. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पुढे जायचं. पुढे जाऊन आज आपल्याला काय बघायचंय, बिटवाईज ऑपरेटर काय असतो. बिटवाईज ऑपरेटर मला माहिती आहे खूप जणांना यामध्ये खूप डाऊट असतो, बिटवाईज ऑपरेटर नेमका असतो काय आणि बिटवाईज ऑपरेटर कसं आपण करायचं परफॉर्म. ठीक आहे, तर पाहूया आपण बिटवाईज ऑपरेटर नेमका असतो काय. म्हणजे मी तुम्हाला आज घेतो हा बिटवाईज ऑपरेटर, जर मी तुम्हाला काल घेतला असेल तर तुम्हाला कन्फ्युजन झालं असतं, म्हणून हा टॉपिक मी आज घेतोय. बिटवाईज ऑपरेटर काय असतं, तर तुम्हाला बिट बाय बिट ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल ऑपरेंड्स वरती, जे काही तुमचे व्हेरिएबल्स असेल जे काही तुमचे व्हॅल्यूज असेल त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, बिट बाय बिट ऑपरेशन करायचं आहे. त्याला तुम्हाला बिटवाईज मध्ये कन्वर्ट करून त्याच्यावरती तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. जसं तुम्ही MIC सब्जेक्ट मध्ये ALP मध्ये तुम्ही बिट बाय बिट कन्व्हर्जन करत होता, जे की तुमचे रोटेट इन्स्ट्रक्शन असेल जे काय तुमचे इन्स्ट्रक्शन होत्या तिथे, त्यामध्ये तुम्ही बिट बाय बिट ऑपरेशन करून काय करत होत्या, व्हॅल्यूजला रोटेट करत होत्या, बिट्सला रोटेट करत होत्या. इथं पण तसंच आहे, बिट बाय बिट ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करत असता बिटवाईज ऑपरेटर मध्ये. त्यामध्ये पहा कोणकोणते ऑपरेटर्स आहेत. पहिला आहे बिटवाईज अँड. हा पहा, तुम्ही म्हणा लॉजिकल अँड आणि हा सेम दिसतो, नाही, लॉजिकल अँड तुमचा डबल अँड आहे, दोन वेळा तिथं अँड लिहिलेला आहे, म्हणजे तुम्हाला समजून जाईल तिथे. जस्ट अ मिनिट, तर लॉजिकल अँड म्हणजे काय असतं तुमचा, लॉजिकल अँड म्हणजे कन्व्हर्जन होतं का स्टार्टिंगला, काय काय, नंबरचे बायनरी मध्ये कन्व्हर्जन होतं का म्हटलं, 0-1 मध्ये पहिला स्टार्टिंगला. हो 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 कन्व्हर्जन होतो. नंतर त्यानंतर आपल्याला एक्सऑर ऍडिशन असेल, अँड ऍडिशन असेल, अँड असेल ते आपल्याला परफॉर्म करायचं. मी सांगतो आता कसं करायचं नेमकं. ठीक आहे, आता पहा, हा काय बिटवाईज अँड. सिंगल अँड तुम्हाला दिसलं तर समजा हा बिटवाईज आहे, डबल अँड दिसलं तर समजा हा लॉजिकल आहे. आणि ऑर पहा, बिटवाईज ऑरचं सिंगल ऑर आहे, एकच आहे तुम्हाला सिम्बॉल, तिथं तुम्हाला डबल सिम्बॉल होतं. आणि एक्सऑर कसं आहे पाहायचं, हे दिसतंय ना एक्सऑर, असं आहे, टोपी सारखं आहे पहा, एरो सारखं आहे. त्यानंतर हा नॉट आहे तुमचा, ठीक आहे. त्यानंतर हा लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर, लेफ्ट साईडला तुम्हाला एरो दिसतात, लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर आहे. आणि हा राईट शिफ्ट ऑपरेटर आहे. आता नेमका यांचं मिनिंग काय आहे आपण पाहूयात. ठीक आहे, आपल्याला आता काय करायचं, बिट बाय बिट आपल्याला ऑपरेशन करायचं. मी तुम्हाला असं नाही म्हणत, तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवावं लागेल. ते जे काय तुमचं DT सब्जेक्ट होतं ना त्यामध्ये लॉजिकल एक्सऑर, कोणकोणते एक्सऑर होते ना ते तुमच्या,
मला ते लक्षात पण नाही, आमचं ऑनलाईन गेलं ते सब्जेक्ट. हे मला काय लक्षात नाही, आम्ही काय स्टडी केलं नाही त्याबद्दल. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला ते तेवढं लॉंग प्रोसिजर सांगणार नाही, शॉर्टकट सांगतो. कारण आपल्याला एक्झामला काय करायचंय, फक्त ऑपरेटर काय असतो, त्याचे मिनिंग काय असतो आणि त्याचा प्रोग्राम काय असतो तेवढंच लिहायचं. आपल्याला डीटी सब्जेक्ट मध्ये जायचं नाहीये तिथे. ठीक आहे, आता अँड काय करतो पहा. बिटवाईज अँड काय करतो, जर तुमचे दोन्ही इनपुट बिट्स 1 असेल तर हा तुम्हाला आउटपुट 1 देतो, नाहीतर तुम्हाला आउटपुट 0 देत असतो. दोन्ही इनपुट बिट्स तुमचे 1 असतील तर हा तुम्हाला आउटपुट 1 देतो, अदरवाईज आउटपुट तुम्हाला 0 देतो. बिटवाईज ऑर काय करतो, जर तुमचे दोन्ही इनपुट बिट्स 0 असेल तर आउटपुट तुम्हाला 0 देतो, एल्स आउटपुट तुम्हाला 1 देतो. अरे ह्या दोन्ही कोणासारखं दिसतोय सांगा, कोणासारखं दिसतोय, कुठं वाचल्यासारखं वाटतंय का तुम्हाला आता? मिनिंग पहा जरा. आपण आता लॉजिकल ऑपरेटर्स पाहिले, तिथं काय होतं, अँड मध्ये काय होतं पहा. दोन्ही कंडिशन ट्रू असेल, दोन्ही साईडचं कंडिशन ट्रू असेल तर तुम्हाला ट्रू रिटर्न करणार. ट्रू म्हणजे काय असतं तुम्हाला 1 असतो माहितीये, ट्रू म्हणजे 1 असतो नेमकं. ठीक आहे, आता लॉजिकल बिटवाईज अँड मध्ये पण तेच आहे. दोन्ही बिट्स तुमचे 1 असतील म्हणजे दोन्ही बिट्स तुमचे ट्रू असेल तर तुम्हाला आउटपुट ट्रू येणार. तसंच झालं ना, हा पण दोन्ही बिट्स तुमचे 1 असेल तर आउटपुट तुम्हाला 1 येणार, अदरवाईज आउटपुट तुम्हाला 0 येणार. 0 म्हणजे फॉल्स असतो, समजतंय. आणि ऑर मध्ये पहा, जर दोन्ही बिट्स तुमचे 0 असेल म्हणजे दोन्ही बिट्स तुमचे फॉल्स असेल तर आउटपुट तुम्हाला 0 येतो, एल्स तुम्हाला 1 येतो. इथं लॉजिकल ऑर मध्ये पण तसंच होता, जर तुमचे दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तरच तुम्हाला फॉल्स रिटर्न करत होता. म्हणजे तुम्हाला दोन्ही बिट्स इथं 0 असेल तर हा तुम्हाला 0 आउटपुट देतो, एल्स तुम्हाला 1 आउटपुट देतो. सेम टू सेम तिथं तुम्हाला ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्म मध्ये होतं, इथं तुम्हाला 1 आणि 0च्या फॉर्म मध्ये आहे. अँडचं तेच मिनिंग आहे. दोन्ही इनपुट बिट तुमचे 1 असेल तर तुम्हाला आउटपुट 1 येणार, एल्स तुम्हाला 0 येणार. ऑर मध्ये काय होतं, जर दोन्ही इनपुट बिट्स 0 असेल तर आउटपुट 0 येणार, एल्स तुम्हाला 1 येणार. ठीक आहे, एक्सऑर काय करतो, जर तुमचे दोन्ही इनपुट बिट्स डिफरंट असेल, हा उलटा आहे पहा. दोन्ही इनपुट बिट्स जर तुमचे डिफरंट असेल तर आउटपुट तुम्हाला 1 येतो, एल्स आउटपुट तुम्हाला 0 येतो. ठीक आहे, दोन्ही इनपुट बिट्स तुमचे 0 असेल, सॉरी दोन्ही इनपुट बिट्स तुमचे डिफरंट असेल तर आउटपुट तुम्हाला 1 येतो, एल्स आउटपुट तुम्हाला 0 येत असतो. नॉट काय करतो पहा, बिटवाईज नॉट काय करतो, +1 ऍड करतो तुमच्या नंबरला आणि त्याची साईन चेंज करतो. सगळ्यात सोपा, जे काय तुमचा नंबर असेल त्याच्यामध्ये +1 ऍड करायचं आणि त्याची साईन चेंज करायचं. प्लस असेल तर त्याची मायनस साईन करायची, मायनस असेल तर प्लस करायचं. हा बिटवाईज नॉट झाला. लेफ्ट शिफ्ट काय करतो, तुमच्या लेफ्टला शिफ्ट करत असतो बिट्सला बाय पुशिंग झिरोज फ्रॉम द राईट साइड. ठीक आहे, आणि हा राईट शिफ्ट काय करतो, तुमच्या राईट साइडला पुश करतो बाय पुशिंग दी लेफ्ट, बाय पुशिंग दी झिरोज फ्रॉम द लेफ्ट साइड. आपण प्रोग्राम थ्रू पाहूयात. ठीक आहे, मला माहिती असं तुम्हाला कळणार नाही किती हे बोललं तरी. प्रोग्राम करूयात, चांगल्या प्रकारे आपण त्याला एक्सप्लेन करून पाहूयात. तुमची बिटवाईजची आज सांगतो मी, तुमची पूर्ण भीतीच जाईल बिटवाईज ऑपरेटरची. तुम्ही म्हणणार आहे पुढे भीतीच नाही वाटणार बिटवाईज साठी, कारण आपल्या नोट्स मध्ये एवढे चांगलं दिलंय, एवढे सोपं दिलं नाही लॉजिक तुम्हाला. तेच तुम्हाला फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं, संपलं मग. बिटवाईज काहीच नाही. ठीक आहे, काय करा, प्रोग्राम करूयात आपण. प्रोग्राम करताना सांगतो नेमकं करायचं काय आहे आपल्याला. बॉडी टॅग घ्या, बॉडीला क्लोज करा. स्क्रिप्ट टॅग घ्या, त्यानंतर स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल्स टू जावा स्क्रिप्ट. त्यानंतर टाईप घ्या त्याचा. आणि MSBT ला यावरती क्वेश्चन येऊ शकतो. बिटवाईज आणि लॉजिकल ऑपरेटर आहेत ना, MSBT चे फेवरेट आहेत ऑपरेटर ते. तर MSBT ला माहितीये मुलांना त्यामध्येच कन्फ्युज होणार, बिटवाईज आणि लॉजिकल ऑपरेटर. मोस्टली त्यांना बिटवाईज मध्ये कन्फ्युज होणार. आणि तुम्हाला खरं सांगतो, पायथन तुम्हाला सब्जेक्ट आहे ना पुढच्या सेमला, तिथं तुम्हाला MSBT ऑपरेटर्स मधला बिटवाईज ऑपरेटर आहे ना, ते MSBT चा फेवरेट क्वेश्चन आहे. कारण का, मी 3-4 क्वेश्चन पेपर पाहिले त्याचे, 3-4 पैकी 2 क्वेश्चन पेपर मध्ये बिटवाईज ऑपरेटर रिपीट होता. 4 मार्कासाठी एक्सप्लेन बिटवाईज ऑपरेटर इन डिटेल असा क्वेश्चन होता तिथे. MSBT ला माहितीये मुलांना हा कन्फ्युज होतो, मुलं करत नाहीत ते सॉल्व, मुलांचे मार्क जातात असं MSBT ला वाटतो. ठीक आहे, आणि MSBT खरं मला कळत नाही, MSBT चं पॅटर्न पूर्ण वेगळं आहे. MSBT काय करते, म्हणजे आता सांगू तर नाही तसं, पण खरं रियालिटी आहे की MSBT ना पेपर चेकिंग नीट करत नाही. रियालिटी आहे ते, असं मी स्वतः नाही म्हणत, खूप जण म्हणतात पेपर नीट चेक करत नाही MSBT. आता काही जण काय करतात, काही जणांना पेपर मध्ये कमी असतात मार्क, 15-20 मार्क पडलेले असतात.
तरी चांगलं लिहिलेलं असतं पेपर तरी ते फेल होतात पेपरमध्ये. आणि जेव्हा ते फोटोकॉपी मागून परत रिचेकिंगला देतात, परत रिअसेसमेंटला देतात, तेव्हा त्याचे 15-20 मार्क जे असतात तेव्हा तिथे 50-60 मार्क होतात त्याचे. असं कसं काय? असं कसं होतं? MSBT ला अगोदरच चेक करायला पाहिजे ना. आणि त्या मुलाचे 700 रुपये जाते तिथे. मुलांनी सगळं बरोबर लिहिलेलं असतं. फोटोकॉपीमध्ये मार्क्स वाढतात, पण ते मार्क्स जर त्यांनी नीट चेक केले असते आधीच, तर किती चांगले झाले असते. मुलाचे पैसे पण वाचले असते. आणि असं नाही की सगळे मुलं अफोर्ड करू शकतात, सगळे मुलं देऊ शकतात रिचेकिंगला. काही मुलांकडे पैसे नसते तर ते काय करणार? सगळे लिहिलेला असतो त्यांनी पेपर, तर त्यांच्याकडे पैसे नसतात म्हणून ते फेल होत असतात आणि ते सोडून देतात मग. असं का? हे चुकीचं आहे MSBTचं. आणि मी पण स्वतः पाहिले. आणि माझं जे काही पेपर रिचेकिंगला घेतलेलं होतं ना, त्यामध्ये काय होतं नेमकं, मी जावास्क्रिप्ट आणि सॉफ्टवेअर टेस्टिंगचे पेपर मागवलेले होते. मला जावास्क्रिप्ट मध्ये 58 मार्क्स होते आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये 63 मार्क्स होते. तर मी मागवलेलं होतं कारण मला कमी मार्क्स होते, मला असं वाटलं, कारण मी सर्वे लिहिलं 70 आउट ऑफ 70चा. पण मी जेव्हा पेपर आणलो, फोटोकॉपी आणलो आणि टीचरांना दाखवलो, मी 2-3 टीचरकडून रेफर करून घेतलं. टीचर काय म्हणले, सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये मला 68 मार्क्स पडायला पाहिजे, 5 मार्क्स माझे वाढतात, असं मला टीचर स्वतः म्हणले. तो निवांत दे, डोळे झाकून रिचेकिंगला दे परत. आणि याच्यामध्ये पण माझे 4 मार्क्स वाढतात म्हणले, CSS मध्ये जावास्क्रिप्ट मध्ये 4 मार्क्स वाढतात म्हणले. पण जेव्हा मी MSBT ला सेंड केले होते पेपर परत, तर माझा रिझल्ट नो चेंज म्हणून आला. MSBT चेक करतो की नाही पेपर, नेमका हाच हे आहे डाऊट. फोटोकॉपी देतो पण चेक करतो की नाही. आमच्या क्लासमध्ये ज्यांनी दिलं ना, सगळ्यांचा रिझल्ट नो चेंज झाला. अरे असं कसं होऊ शकतं? जर तुम्ही पेपर परत एकदा चेक करत असाल, मार्क्स एक तरी पुढे होतो किंवा एक तरी तुमचे मार्क्स कमी होत असतात. कमी तरी होणार किंवा वाढणार तरी मार्क्स. असं कसं नो चेंज रिझल्ट येणार? तुम्ही चेक करता की नाही, ते नेमकं प्रॉब्लेम आहे MSBTचा. आणि कोणाला काय माहिती नाही की नेमकं होतंय काय तिथे. तर चेक करत असेल चांगलं आहे, चेक नाही करत तर खूप मोठी प्रॉब्लेम आहे ती. कारण मुलांचं खूप हे होतंय, नुकसान होतंय. ठीक आहे, आता आपण काय करूयात पहा. आता मी काय केलंय, 2 व्हेरिएबल्स घेतलेला आहे, 5 आणि 3 आहे, त्याच्यावरती व्हॅल्यूज ठेवलेली आहे. त्यानंतर पहा काय करायचंय. आता मी काय करतो, बिटवाईज अँड. ठीक आहे, मग काय करायचं, बिटवाईज अँडला मी डिस्प्ले करतो. आता A अँड B. ठीक आहे, असं मी केला. आता याचा रिझल्ट काय येतो कोणी सांगू शकताय? अंदाजे याचा रिझल्ट काय येऊ शकतो? कोणाला माहितीये रिझल्ट काय येऊ शकतो याचा? एनीवन? ठीक आहे, असू द्या, चालेल. कारण मला माहिती आहे बिटवाईज जरा टफ आहे ऑपरेटर तुमच्यासाठी. तुमच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी टफ आहे हा. माझ्यासाठी पण टफ होता, पण मी काढलं त्यामध्ये. आता तुम्हाला पण कळेल ते. ठीक आहे, आपल्याला काय करायचं पहा. आता मी पाहिजे कमेंट्स मध्ये लिहत जातो खाली, बिटवाईज अँड तुम्हाला करायचं आहे तर कसं करणार पहा. आता याचं डेफिनेशन काय होतं तुमचं? काय होतं रे तुमचं? बोथ इफ बोथ इनपुट बिट्स आर 1 then output is 1 else output is 0. जर दोन्ही इनपुट बिट्स तुमचे 1 असतील तर तुमचा आउटपुट 1 येतो, नाहीतर तुमचा आउटपुट 0 येतो. आता इथे तुम्हाला करायचं काय आहे पहा. तुमचा A व्हेरिएबल आहे आणि B व्हेरिएबल आहे. आता तुम्हाला काय करावं लागेल, त्या दोघांना तुम्ही पहिला बायनरी मध्ये कन्वर्ट करा. काय करा, स्टेप 1 तुमचं काय आहे, कन्वर्ट नंबर्स इन बायनरी फॉर्म. ठीक आहे, बायनरी मध्ये कन्वर्ट करा. तर तुमचा 5चं बायनरी कसं येणार पहा. कसं येतो रे तुमचा 5चं बायनरी? कसं येतो? 0101. 0, हा 0101. म्हणजे हा काय असतो तुमचा 1 असतो, 1 प्लस 0 1 आणि 1 प्लस इथं काय असतो, मी हवं तर वरती लिहितो तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर. 1248 वर. हा बरोबर आहे, 1 2 4 8 असं असतं तुम्हाला. ठीक आहे, असा असतो. आता काय करूयात, इथं जरा स्पेसिंग देऊयात. हा असतो तुमचा बिट्स. आता इथे पहा, हा तुमचा 1 असतो आणि हा तुमचा 4 असतो वरती. आता आपण काय केले, 1चा बीट आपण ऑन केलेला आहे, म्हणजे हा 1चा बीट ऑन आहे, म्हणजे काय झाले, इथे 1 झाली तुमची व्हॅल्यू. आणि हे 4चा बीट तुमचा ऑन आहे,
म्हणजे या दोघांची ऍडिशन करा, 1 आणि 4 ची ऍडिशन करा, तुम्हाला आउटपुट काय येणार, 5 येणार. म्हणजे हा तुमचा डेसिमल फॉर्म मध्ये आलेला आहे. म्हणजे जे बिट्स ऑन करून तुमची ऍडिशन हा नंबर येतोय ना, ते तुमचं काय झालं, बायनरी नंबर झाला. आता यामध्ये तुम्ही 1 ला ऑन करता आणि 4 ला ऑन करता, या दोघांची जर तुम्ही ऍडिशन केलं तर तुम्हाला आउटपुट 5 येतो. हा 5 चा झाला. आणि नंतर आपल्याला काय करायचं पहा, 3 चा पण आहे, 3 चा पण करून घ्या. 3 चा कसं करणार, हा तुम्हाला 0 ठेवावा लागेल, हा पण 0 ठेवावा लागेल, आणि हा 1 आणि 1 बरोबर आहे ना. 1 + 2 या दोघांची ऍडिशन 3 येते तुमची. हे बरोबर आहे ना रे. हा बरोबर आहे. सांगत जावा, DTE सब्जेक्ट तुम्ही शिकलात, आमचा ऑनलाईन गेलाय, जरा सांगा आम्हाला. आता पहा याच्यामध्ये काय आहे, बिटवाईज अँड मध्ये काय आहे पहा नेमकं. जर तुमचे दोन्ही इनपुट बिट्स 1 असेल तर तुम्हाला आउटपुट 1 येतो. आता इथे पहा तुमचे दोन्ही इनपुट बिट्स 1 आहे, दिसतोय. म्हणजे तुम्हाला आउटपुट काय येणार, खाली 1 येणार. आउटपुट 1 लिहा त्याच्या खाली. त्यानंतर आता इथे पहा याच्या पुढे, आता जर दोन्ही इनपुट बिट्स 1 नसेल, जर तुमचे दोन्ही इनपुट बिट्स 1 असेल तरच आउटपुट 1 येणार, नाहीतर तुम्हाला आउटपुट 0 येणार. म्हणजे आता इथे काय दोन्ही इनपुट बिट्स 1 आहे का, नाही, एक 0 एक 1 आहे, तर तुम्हाला आउटपुट 0 येणार. ठीक आहे. आता परत इथे पहा, इथं 1 आणि 0 दोन्ही इनपुट बिट्स 1 आहे का, नाहीये, आउटपुट तुम्हाला 0 येणार. परत इथे पहा दोन्ही इनपुट बिट्स तुमचे 1 आहे का, नाहीये, 0 आहे, तर आउटपुट तुम्हाला 0 येणार. जर दोन्ही इनपुट बिट्स तुमचे 1 असेल तरच तुम्हाला आउटपुट 1 येत असतो. अरे आता याचं रिझल्ट काय आलं सांगू शकता कोणी, रिझल्ट काय आलं आपल्या डेसिमल मध्ये, याचा रिझल्ट काय आहे, 1 आहे, कारण 1 चा बिट तुमचा ऑन आहे, तर तुम्हाला आउटपुट येणार 1. हवं तर चेक करून पहा, इथं आउटपुट 1 यायला पाहिजे. याला रन करून पहा एवढ्यालाच. काय अवघड नाही रे, ट्रिक्स वापरा. पहा बिटवाईज अँड 1 आलेला आहे ऍज एक्सपेक्टेड. समजतंय सगळ्यांना, समजतंय का मी जे सांगतोय ते. येस ब्रो, समजतं. हो ठीक आहे. अवघड काय नसतं रे, ट्रिक्स वापरायचं असं सगळीकडे. जर तुम्ही DTE मध्ये गेला ना, ते लॉजिकल अँडचं टेबल लक्षात ठेवा, होतं ना तुमचं ते टेबल, काय ते डोकं दुख, मला तर काहीच कळालं नाही आजपर्यंत, नाही कळालं मला ते, खरं सांगतो मी. तसलं मला टेबल आजपर्यंत नाही कळालं. आमचं ऑनलाईन होतं म्हणून मी काढलं कसं तरी ते सब्जेक्ट, लॉजिकल अँड ट्रूथ टेबल, मे बी तुम्ही ते म्हणता त्याला. खरं सांगतो मला हे काहीच समजत नाही, आज पण हे समजत मला काय आहे ते नेमकं. हे आहे बघ ट्रूथ टेबल, हा मला आणखी नाही समजत. तुम्ही जर हे लक्षात ठेवत बसले ना तुमच्या DTE मधला, तर खरं अवघड आहे तुमचं बिटवाईज साठी. त्यापेक्षा ट्रिक लक्षात ठेवा, एकच लाईन मध्ये लक्षात ठेवायचं नेमकं आहे काय. जर दोन इनपुट बेस तुमचे 1 असेल तर आउटपुट 1 येणार, एल्स आउटपुट 0 येणार, संपलं. हे झालं तुमचं अँड बद्दल. आता हवं तर मी काय करतोय ना, स्टार देतो म्हणजे कळून जाईल तुम्हाला. आता आपल्याला काय करायचं, सेम ऑर बद्दल करायचं. ठीक आहे, बिटवाईज ऑर. बिटवाईज ऑर याच्याबद्दल काय आहे पहा, इफ बोथ इनपुट बिट्स आर 0 देन आउटपुट इज 0. सॉरी, आउटपुट इज 0 बरोबर आहे, एल्स आउटपुट इज 1. इथं उलट आहे, जर तुम्ही दोन्ही इनपुट बिट 0 असेल तर तुमचा आउटपुट 0 येणार, एल्स तुमचा आउटपुट 1 येणार. तर आता इथे काय करावं लागेल, स्टेप 1 आपल्याला पहा. आता मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडे नोटबुक असेल, नोटबुक ओपन करा सगळ्यांनी आणि हे मला सॉल्व्ह करून दाखवा. 5 आणि 3 या दोघांचं बिटवाईज ऑर करून दाखवा मला. कमॉन सगळ्यांनी करा, आउटपुट सांगा मला. मी 2 मिनिट थांबतो तुमच्यासाठी, आउटपुट मला सांगा, सॉल्व्ह करा आणि सांगा. मी तुम्हाला सांगेलच पुढे, तुम्ही स्वतः ट्राय करा, काहीच करणार नाही. व्हेरी गुड, सगळ्यांचा आन्सर बरोबर आलेला आहे, व्हेरी गुड. आता काय मी ते तुम्हाला दाखवतो, कारण जे रेकॉर्डिंग बघत असतात आणखीन ते आलेले नाही आहेत, आणखीन झोपलेले आहेत काही जण, त्यांच्यासाठी मला दाखवावं लागेल. आता पहा, सर्वात आधी काय करा, वरती नंबर्स लिहून ठेवा. ठीक आहे, 8 4 2 1. त्यांच्यासाठी लिहितो मी, हवं तर काही इश्यू येऊ नये त्यांना. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय करायचं पहा. पहिलं काय आहे आपला नंबर, 5 आणि 3 आहे. 5 घ्या इक्वल्स टू, आता 5 चं कसं येणार रे तुमचा, 0 1 0 1 बरोबर. त्यानंतर 3 चं कसं येणार, 0 0
0 0 0 1. ठीक आहे, हा झाला तुमचा 5 आणि 3 चा. आता आपल्याला काय करायचं, रिझल्ट आणायचं खाली. कसं आणणार, जर तुमचे दोन्ही इनपुट बिट्स 0 असेल तर तुम्हाला आउटपुट 0 येतो, एल्स आउटपुट 1 येतो. दोन्ही इनपुट बिट्स तुमचे 0 असले पाहिजे. इथं पहा, सर्वात आधी दोन्ही इनपुट बिट 0 आहे का, नाहीये, 1 आहे, म्हणजे तुम्हाला आउटपुट काय येणार, 1 येणार इथे. आता इथे पहा, दोन्ही इनपुट बिट 0 आहे का रे, नाहीये, मग तुम्हाला आउटपुट काय येणार इथे, 1 येणार परत. इथे पहा, दोन्ही इनपुट बिट 0 आहे का, नाहीये, आउटपुट 1 येणार. आणि इथे दोन्ही इनपुट बिट 0 आहे का, आहे, तर इथे तुम्हाला आउटपुट काय येणार, आता इथे 0 येणार आउटपुट. ॲज एक्सपेक्टेड जे तुम्ही सांगितलेलं आहे तेच आपला रिझल्ट आलेला आहे. याचा डेसिमल फॉर्म काय होईल रे, रिझल्ट 7. डेसिमल फॉर्म 7. व्हेरी गुड. त्याचा रिझल्ट येणार 7. आता पाहूया आपण करून नेमकं करेक्ट आहे की नाही आपला आन्सर. डॉक्युमेंट डॉट राईट BR टाईपचा यूज करा, बिटवाईज प्लस A और B. आता याचं पाहूया आपण, 7 यायला पाहिजे असं तुम्ही म्हणता, पाहू करेक्ट आहे का तुमचं. 7. व्हेरी गुड, करेक्ट आला आपला रिझल्ट. ठीक आहे, व्हेरी गुड, झालंय आपलं हे काम. आता आपल्याला काय करायचं, पुढे जायचं आहे. पुढे जाऊन आपल्याला काय बघायचं, बिटवाईज एक्सऑर बघायचं. हे तर खूप सोपं आहे, बिटवाईज एक्सऑर. ठीक आहे, हे पण तसंच आहे, तुम्हाला सांगतो ते पण तुम्ही पहिला सॉल्व्ह करा. ठीक आहे, बिटवाईज मी हवं तर लिहितो इथे एक्सऑर. त्याचं साईन पहा, तुम्ही साईन नीट पहा, मुलं साईन मध्ये कन्फ्युज होतात. मुलांना येत असतो सर्व, पण साईन कन्फ्युज होतो. साईन नीट लक्षात ठेवा, कोणतं साईन कशासाठी आहे, कारण मला स्वतःला पण कन्फ्युज होत होतं, एक्सऑर मधल्या साईन, नॉट मधल्या साईन, लक्षात ठेवा नीट. आता आपल्याला ते पाहायचंय, तर आता इथं काय करतो मी, हवं तर लिहून ठेवतो इथं खाली, हवं तर मी याला कॉपी करतो म्हणजे लगेच सांगता येईल मला. बिटवाईज एक्सऑर याचं काय आहे पहा डेफिनेशन. जर तुमचे दोन्ही बिट्स डिफरंट असेल, इफ बोथ इनपुट बिट्स आर डिफरंट देन आउटपुट इज 1 एल्स आउटपुट इज 0. दोन्ही इनपुट बिट्स तुमचे डिफरंट असले पाहिजे, सेम नसले पाहिजे, तर तुम्हाला आउटपुट 1 येणार, एल्स आउटपुट 0 येणार. आता मला हे सॉल्व्ह करून दाखवा सगळ्यांनी, सर्वांनी मला सॉल्व्ह करा 5 आणि 3 चा. दोन्ही इनपुट बिट्स डिफरंट असल्यावर आउटपुट 1 द्या, नाहीतर आउटपुटला 0 दाखवा आणि त्याचा रिझल्ट सांगा मला, डेसिमल फॉर्म मध्ये आणि बायनरी फॉर्म दोन्ही मध्ये मला रिझल्ट सांगा. सर्वांनी ट्राय करा, कळेल ना. रेकॉर्डिंग बघतेत फक्त, तुम्ही कसं सॉल्व्ह करणार, मग इथे तुम्हाला घेता येईल नाही ते ऑनलाईन मध्ये. आता इथे तुम्हाला हे रिझल्ट सगळं सेम असणार आहे. आता काय करावं लागेल पहा, इथे दोन्ही इनपुट बिट्स जर तुमचे सेम असेल, डिफरंट असेल, तर हा तुम्हाला आउटपुट 1 देतो. डिफरंट असले पाहिजे, डिफरंट आहे का, नाहीये, तर तुम्हाला इथं आउटपुट 0 येणार. इथं डिफरंट आहे का रे, आहे, आउटपुट 1 येणार. इथं डिफरंट आहे का, आहे, आउटपुट 1 येणार. इथं डिफरंट आहे का, नाहीये, तर तुम्हाला आउटपुट 0 येणार. आन्सर काय आहे, 0 1 1 0. रिझल्ट काय आला रे, 6 आले का, 4 + 2 6. व्हेरी गुड, करेक्ट आहे, 6 तुमचा रिझल्ट आलेला आहे. आता एकदा आपण पाहूयात, तुम्ही म्हणता ते 6 येणार, पाहू आपण. ठीक आहे, पहा 6 आलेला आहे रिझल्ट, जे की ऍज एक्सपेक्टेड आहे. व्हेरी गुड सगळ्यांना, व्हेरी गुड, सर्वांना कळत आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण, बिटवाईज नॉट पाहूयात. आता बिटवाईज नॉट एवढं अवघड नाहीये, सगळ्यात सोपं आहे बिटवाईज नॉट, फक्त आपल्याला साईन चेंज करायचं. सर्वांना येईल हा, हे काय प्रॉब्लेम नाहीये. इथं काय करायचं पहा, जर हा काय करतो, ऍड +1 आपल्याला ऍड करायचं आहे टू दी नंबर म्हणा किंवा डेसिमल नंबर म्हणा, टू दी डेसिमल नंबर किंवा ओरिजिनल नंबर म्हणा, ओरिजिनल नंबर अँड चेंज इट साईन. त्याच्या साईनला चेंज करा. आता याच्यात नेमकं आहे काय पहा, फक्त काय करायचं, तुमचा नंबर काय आहे आणि हा जे काय तुमचा एक्स नॉट ऑपरेटर आहे ना, तो काय करतो, एक सिंगल ऑपरेंड घेतो. इथे आता तुम्ही 2 ऑपरेंड्स घेत होता, 5 आणि 3, हा सिंगल ऑपरेंड घेतो, त्यामुळे तुम्हाला कोणतं तरी एकच ऑपरेंड घ्यावं लागेल. आता इथं एक ऑपरेंड घेतलं, सपोज मी 5 घेतलं, 5चं काय येणार रे, काय करावं लागेल तुम्हाला, याच्यामध्ये +1 ऍड करावं लागेल. 5 + 1 किती होतो, 6 होतो.
आणि त्याची साईन चेंज करा. प्लस साईन आहे ना इथं, बाय डिफॉल्ट प्लस असतो, त्याला मायनस करा. संपला बिटवाईज नॉट. समजतंय? +1 ऍड करायचं ओरिजिनल नंबरला आणि त्याची साईनला चेंज करून द्यायचं. आता याचं पहा एकदा, याला आता प्रिंट करून पहा. बिटवाईज नॉट, याचं साईन पहा कसं आहे एकदा. अरे मी पण विसरतो बघ याची साईन, लक्षात ठेवावं लागेल रे, ते लक्षातच राहत नाही. असं द्या, प्लस ए. आता काय पहा इथे, ठीक आहे. काय करा, बी घ्या किंवा ए घ्या, आपण इथे ए घेतलंय ना, एचं करा. आउटपुट काय आलं पाहिजे रे तुमचा, 5 + 1 6 यायला पाहिजे आणि त्याची साईन चेंज मध्ये -6 यायला पाहिजे. पहा एकदा काय होतंय नेमकं. पहा -6 आलेला आहे. तुम्हाला एकदम सोप्यामध्ये सांगितलंय मी, काय इथं आपण अवघड करत नाहीये. जर तुम्ही काय करता, ट्रूथ टेबल वापरता, ट्रूथ टेबल मध्ये एक एक व्हॅल्यू लक्षात ठेवता. अरे ते किती कन्फ्युज होतो. असं एक एक लाईन मध्ये लक्षात ठेवा ना काय करायचं नेमकं, पेपरला किती सोपं होईल तुम्हाला करायला. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय पाहायचं पहा परत, डॉक्युमेंट डॉट राईट. आता लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट हे नीट पहा नेमकं आहे का, लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. आता बिटवाईज, कारण मुलं इथे कन्फ्युज होतात जरा. बिटवाईज लेफ्ट शिफ्ट, ठीक आहे. आता याच्यात काय करायचंय, ए लेफ्ट शिफ्ट काय केलं मी, ए लेफ्ट शिफ्ट बी केला. आता याच्यात काय होतंय पहा नेमकं. आता हवं तर मी काय करतो, इथं लिहितो, आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करावंच लागेल त्याला. परत लिहितो आणि इथं खाली घेतो त्याला, बिटवाईज लेफ्ट शिफ्ट. हा काय करतो पहा, 8 shifts the left by pushing zeros from the right side. राईट साइड पासून झिरोज पुश करणार आणि अँड लेट द लेफ्ट मोस्ट बिट्स फॉलो. आता याचं मिनिंग काय, आता याचं मिनिंग काय नेमकं पाहूया आपण. अरे हा असं काय आलं इथं, ठीक आहे. याला इथे घेतो खाली. आता याचं मिनिंग काय आहे पहा. पहिला सगळ्यात आधी काय करा, नंबरला बायनरी मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. 5 ला बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करणार तुम्ही, 5चं काय तर तुमचं बायनरी आपण वर्क केलं ना, 0101 येतो, 0101. ठीक आहे. त्यानंतर काय करणार, आता 3 नंबर आहे, 3चा बायनरी कन्वर्ट करा. 3चा बायनरी काय येणार, 0011. आता हे झालं तुमचं बायनरी मध्ये कन्व्हर्जन. आता आपल्याला काय करायचं आहे पहा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, लेफ्ट शिफ्ट आपल्याला युज करायचं आहे. तर आपण कसं युज करणार पहा. आता तुमचं जे काय हा 5 आहे ना, त्याला तुम्हाला 3 टाइम्स लेफ्टला शिफ्ट करावं लागेल. तुम्ही बायनरी मध्ये, मला नाही वाटत बायनरी तर गरज आहे. आपण काय करत एकदा पाहूयात नेमकं होतंय का. आपण काय केलं, 5 ला 3 टाइम्स लेफ्टला शिफ्ट केला. हा 3 तुम्हाला दिसतोय ना, 3 टाइम्स लेफ्टला शिफ्ट करा. कसं शिफ्ट करणार लेफ्टला तुम्ही, हवं तर मला काढतो खालून. लेफ्टला शिफ्ट करायचं आपल्याला, कसं शिफ्ट करणार, बाय पुशिंग झिरोज फ्रॉम द राईट. राईटनं तुम्हाला झिरोज पुश करायचं आहे. तर कसं करता पहा तुम्ही, म्हणजे काय करा, राईटला झिरोज द्या 3 वेळा, 1 2 3. राईटना 3 वेळा 0 द्यायचे आणि हे तुमचं जे काय लेफ्टला आहे ना, ते ऍज इट इज ठेवायचे. हे समजतंय का मी काय म्हणायला लागलो. हॅलो, लेफ्ट शिफ्ट मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, जे काय तुमचे बीट्स आहेत त्याला लेफ्टला शिफ्ट करा. हा ऑटोमॅटिक लेफ्टला शिफ्ट होतात ना. इथं तुम्ही राईटनं झिरोज पुश केले. किती झिरो तुम्हाला पुश करायचं आहे, 3 झिरो तुम्हाला पुश करायचं आहे. 5 ला तुम्ही 3 टाइम्स लेफ्ट शिफ्टला करत आहात. म्हणजे काय झालं, तुमचं जे काय 5 बायनरी मध्ये आहे त्याला 3 टाइम्स काय करा, लेफ्टनं 3 टाइम्स बीटला शिफ्ट करा. म्हणजे काय करा, 3 झिरोज ऍड करा बाजूंना, म्हणजे हा डायरेक्टली तुमचा लेफ्टला जाईल. आता काय करा, याचं ट्रूथ टेबल काढा. ट्रूथ टेबल नाही म्हणू शकत आपण, याचं हे करा, डेसिमल मध्ये कन्वर्ट करा त्याला. तर डेसिमल मध्ये काय करू नेमकं, आता इथे तुमचं काय असतो, मी हवं तर लिहितो वरती, म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणे.
हा इथं वर असतो तुम्हाला 1 माहितीये तुम्हाला, इथं असतो तुम्हाला 2, ठीक आहे. आणि इथं नंतर काय असतो रे, 4 असतो, 8 असतो, 16 असतो, आणि त्यानंतर 32 असतो, आणि इथं 64 असतो. हे तुम्हाला माहिती आहे. मी हवं तर याला पुढे घेतो म्हणजे चांगल्या प्रकारे कळेल तुम्हाला. हा समजायला सोपंच आहे, अवघड नाहीये. एकदा तुम्हाला ट्रिक समजू द्या नेमकं मी करतोय काय. जे काय तुमचा हा नंबर आहे लेफ्ट साईडचा त्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करा. कन्वर्ट लेफ्ट साईड नंबर, मी असं म्हणतो, कन्वर्ट लेफ्ट साईड नंबर इन बायनरी फॉर्म. त्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करा अँड ऍड झिरोज इक्वल टू राईट व्हॅल्यू. जे काय तुम्ही राईट साईडला व्हॅल्यू देता तेवढ्या झिरोज तुम्हाला काय करायचं आहे, इथून ऍड करायचं आहे फ्रॉम दी लेफ्ट, फ्रॉम दी राईट, फ्रॉम दी राईट साईड. ठीक आहे, असं तुम्हाला करायचं आहे. 5चं काय झालं तुमचं, पहिला तुम्ही 5ला डेसिमल मध्ये कन्वर्ट केला, बायनरी मध्ये कन्वर्ट केला, नंतर तुमचा इथं 3 टाइम्स लेफ्टला शिफ्ट करायचं आहे. तर काय करणार, राईटना 3 वेळा झिरोज ऍड करणार. आता याचा रिझल्ट काय येतो रे, रिझल्ट काय तो, काय त्याचा रिझल्ट 40. 40 येतो का. हा, 8 प्लस 32 हा तुम्हाला 40 रिझल्ट येतो. व्हेरी गुड. पाहूया आपण करेक्ट आहे की नाही. इथं तुम्हाला 40 आलं पाहिजे. रन करून पहा. अरे सोप्पा असतो सगळं. आलं का 40. अरे काय नाहीये, लेफ्ट शिफ्ट म्हणजे काय करायचं, तुमचे जे काही बिट्स आहे ना ते ऍज इट इज ठेवा. लेफ्ट शिफ्ट म्हणजे लक्षात ठेवा, लेफ्ट शिफ्ट असेल राईटना झिरोज ऍड करायचे. केवढे झिरो ऍड करायचे, जेवढा हा नंबर असेल राईटला तेवढे झिरोज राईटना ऍड करायचे, आणि त्याला काय करायचं, लेफ्टला इथे शिफ्ट होतं, ऑटोमॅटिक शिफ्ट होतं ते, तुम्हाला काय करायची गरज नाहीये. मग काय करा, त्या बिट्सची ऍडिशन करून घ्या आणि जे काय रिझल्ट येतो त्याला डिस्प्ले करून द्या. सिम्पल. राईट शिफ्टचं पण तसंच आहे. आता काय करायचं, आपल्याला राईट शिफ्ट करायचंय. ठीक आहे, हा पण सेम आहे. आता काय करा, बिटवाईज राईट शिफ्ट घेतो मी ते. याच्यात काय करायचं, इट शिफ्ट राईट, राईटला शिफ्ट करतो बाय पुशिंग झिरोज फ्रॉम दी लेफ्ट साईड. आता लेफ्ट साईडचे तुम्हाला झिरोज ऍड करायचे आहे. अँड लेट दी राईट मोस्ट बिट्स फॉलो, राईट मोस्ट बिट फॉलो. आता याच्यात पहा काय करायचं, कन्वर्ट राईट साईड नंबर, सॉरी लेफ्ट साईड नंबरच करावा लागेल तुम्हाला, इन बायनरी फॉर्म अँड ऍड झिरोज इक्वल टू दी राईट साईड व्हॅल्यू फ्रॉम दी लेफ्ट साईड. लेफ्ट साईडने तुम्हाला ऍड करायचं आहे. आता पहा काय करायचं, हा तुमचा 5 आहे. 5ला तुम्हाला काय करायचं, आता 5 राईट शिफ्ट म्हणजे तुमचा हा ऑपरेटर असतो. राईट शिफ्ट करायचं तुम्हाला किती वेळा, 3 वेळा. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला इथं काय करावं लागेल, पहा जे काही इथं तुमचे नंबर काय होते रे, काय होतं रे तुमचा 5चा, काय 0 होतं 0. तुमचं 5चं, 0 1 0 1, हे तुम्ही ठेवला. आता इथनं तुम्हाला काय करायचं आहे, पहा लेफ्टने तुम्हाला झिरोज ऍड करायचे आहे. किती ऍड करणार, 3 झिरोज ऍड करणार, 1 2 3. ठीक आहे, तुम्हाला रिझल्ट काय येतो, काय तर रिझल्ट तुम्हाला 5. 5 येतो, पण हा चुकीचा रिझल्ट आहे. जेव्हा पण तुम्हाला राईट शिफ्ट करायचं असेल तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, हे जे काय तुमचे लेफ्ट साईडचे आहेत ना त्याला तुम्हाला डिलीट करावं लागेल नंबर. म्हणजे तुम्ही 3 राईट साईडनं ऍड केला, सॉरी लेफ्ट साईडनं तुम्ही 3 नंबर्सला ऍड केलेला आहे, तर राईट साईडचे 3 नंबर्स डिलीट करायचे. समजते, 3 नंबर्स डिलीट करायचे आणि काय करायचं, त्या जागी 0 0 ऍड करून द्यायचे. समजतंय का. लेफ्ट शिफ्ट मध्ये तसा नव्हता. लेफ्ट शिफ्ट मध्ये तुम्हाला काय करावं लागत होतं, डायरेक्टली बिट्सला ऍड करायचे आणि जे काय तुमचा रिझल्ट येतं त्याला तुम्ही कॅल्क्युलेट करत होता. पण राईट शिफ्ट मध्ये काय असतं नेमकं, तुम्ही झिरोज ऍड करत असता. आता तुमचं काय होतं नेमकं, 5चं काय होतं, 1 0 1 असं होतं, आणि इथं तुम्हाला 0 व्हॅल्यू होती. ठीक आहे, मग तुम्ही इथं काय करत होता, राईट शिफ्ट मध्ये तुम्हाला 0 ऍड करायचं लेफ्ट पासून, मग तुम्ही काय करणार, झिरोजला ऍड करणार. बरोबर आहे ते तुमचं, ऍड केलं. पण याच्यात काय करायला लागेल, तुम्ही झिरोज ऍड करता, जे काय तुमचे राईट साईडचे 0 आहेत ना त्याला तुम्हाला डिलीट करावं लागेल. डिलीट तुम्हाला करावं लागेल, म्हणजे हा इथं काय झालं, बाय डिफॉल्ट 0 व्हॅल्यू असते. मग आता रिझल्ट काय तर तुमचा 0 येतो. समजतंय का काय करते मी नेमकं. लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट मध्ये हा डिफरन्स आहे.
लेफ्ट शिफ्ट मध्ये तुम्ही काय करता, सर्व व्हॅल्यूज काउंट करता. इथं कोणताच बीट तुम्ही डिलीट करत नाही लेफ्ट शिफ्ट मध्ये, पण राईट शिफ्ट मध्ये तुम्ही बीट्सला डिलीट करता. जे काय तुमचे राईट साईडचे 3 बिट्स असेल, इथं तुम्ही 3 केलंय ना, मग 3 बिट्स तुमचे जे काय असेल ते तुम्ही डिलीट करत असता. समजतंय? येस. हा डिफरन्स आहे. आपण पाहूया एकदा होतंय की नाही करेक्ट. मला माहितीये तुम्ही काय करा, जरा याची प्रॅक्टिस करा, त्याशिवाय तुम्हाला चांगल्या प्रकारे कळणार आहे. आणि मी तुम्हाला खाली कमेंट्स मध्ये दिलाय, म्हणजे तुम्हाला थोडं सोपं जाईल परत एकदा रिव्हिजन करण्यासाठी. ठीक आहे. असं इथं खाली मी हवं तर एक नोट लिहितो. हिअर वी विल डिलीट दी राईट साइड बीट्स बाय युझिंग व्हॅल्यू स्पेसिफाईड. जेवढी व्हॅल्यू स्पेसिफाय आहे तेवढी बीट्स आपल्याला डिलीट करायचं आहे. राईट साइड नंबर ऑफ राईट साइड व्हॅल्यू स्पेसिफाईड. ठीक आहे, राहू द्या, समजून जावा. ठीक आहे. रिझल्ट पाहू काय येते आपल्याला नेमका. पहा 0 आलेला आहे ऍज एक्सपेक्टेड. समजतंय? अरे बिटवाईज ऑपरेटर समजतंय का? आता भीती नाहीये ना बिटवाईजची कोणाला? सगळ्यांना समजते बिटवाईज? आणि मी तुम्हाला सांगेल, हे जे काय नोट्स मी तुम्हाला दिले ना आता, हे बिटवाईजचं असेल ना नोट्स, याला तुम्ही कोडला नीट ठेवा, कारण तुम्हाला पुढे पायथन मध्ये पण आहे, PHP मध्ये पण आहे, तुम्हाला तिथे पण सोपं जाईल. हा नोट्स मी पाहिले ना, तुम्हाला तिथे पण सोपं जाईल. ठीक आहे. हा झालं तुमचा बिटवाईज ऑपरेटर. आज सगळ्यांना समजलेलं असेल. आता आपण पुढे जाऊयात. जे काय राहिलेले 2 ऑपरेटर आहेत ते लवकरात लवकर आपण कव्हर करूया, कारण आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला माहितीये जावास्क्रिप्टचा सिलेबस खूप मोठा आहे, म्हणून आपल्याला ऍट अ टाइम टॉपिक घेता येणार नाही. आपल्याला पुढे जावंच लागेल. नाहीतर आपण एक एक टॉपिक घेतल्यावर आपले 2 युनिट्स पण कम्प्लीट होणार नाही, 3 युनिट्स पण आपले कम्प्लीट होणार नाही सेमिस्टर मध्ये. त्यामुळे आपल्याला ऍट अ टाइम 1, 2, 3 असं पॉईंट्स आपल्याला घ्यावेच लागेल. हवं तर आपण सोपा घेऊया. सगळ्यात आधी इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर पहा. आपण हे पाहिलेलं आहे. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर काय करतो रे, तुमची व्हॅल्यूला ऍड करत असतो बाय युझिंग 1, तर तुमचे व्हॅल्यू 1 नी सबट्रॅक्ट करत असतो. इन्क्रीमेंट ऑपरेटर काय करतो, प्लस प्लस ऑपरेटर असतो पहा, हा तुमचा इन्क्रीमेंट ऑपरेटर असतो. हा काय करतो, जे काय तुमची व्हॅल्यू असेल त्यामध्ये 1 व्हॅल्यू ऍड करतो. जे काय तुमचं करंट व्हॅल्यू असेल त्यामध्ये 1 ऍड करणार आणि तुम्हाला रिझल्ट डिस्प्ले करणार. आणि डिक्रीमेंट ऑपरेटर काय करतो, जे काय तुमची व्हॅल्यू असेल त्यामधून -1 सबट्रॅक्ट करतो, म्हणजे मायनस करतो 1 व्हॅल्यू. ठीक आहे. त्याचं सिंटॅक्स काय आहे, व्हेरिएबल नेम लिहिता तुम्ही, त्यानंतर प्लस प्लस किंवा मायनस मायनस, म्हणजे इन्क्रीमेंट ऑपरेटर किंवा डिक्रीमेंट ऑपरेटरचं तुम्ही यूज करू शकता, किंवा त्याच्या आधी तुम्ही यूज करू शकता. हा काय झाला, तुमचा प्रिफिक्स झाला आणि हा तुमचा सफिक्स झाला, असं तुम्ही करू शकता. आपण काय करत, एक्झाम्पल, मला वाटत नाही तुम्हाला हा दाखवायची गरज आहे. आपण डायरेक्टली पाहूया. तिथे काय लहानच आहे. हा ए व्हॅल्यू घेतली, त्याच्यावरती 10 व्हॅल्यू दिली मी ए व्हेरिएबल वरती. जेव्हा मी ए ला इन्क्रीमेंट करेल, हा काय करणार, ए ची व्हॅल्यू 1 इन्क्रीमेंट करणार. 10च्या जागी काय येणार रे, इन्क्रीमेंट झाल्यावर 11 येणार. 11 व्हॅल्यू आलेली आहे. मी याला डिक्रीमेंट केलं ए ला, तर तुम्हाला व्हॅल्यू काय येणार रे, 9 येणार. ठीक आहे, समजतंय? 10 येणार ब्रो. 10 येणार ना? हा 10 येत आहे वाटतं. हो, आपण काल पाहिलं ना, 10 येणार. बरोबर आहे, 10 येणार. मी चेंजेस करतो नोट्स मध्ये हवं तर. छान झालं, सांगत जावं रे, असं मला जरा कन्फ्युजन होतं. ठीक आहे. आता कंडिशनल ऑपरेटर लास्ट आपण पाहूयात, मग आपल्या ऑपरेटरचा पार्ट संपेल आणि उद्या आपण एक्सप्रेशन पाहू शकतो निवांत. ठीक आहे. कंडिशनल ऑपरेटर काय आहे पहा. आपलं जे काही क्वेश्चन मार्क आणि कोलन आहे त्याला आपण कंडिशनल ऑपरेटर म्हणत असतो. क्वेश्चन मार्क आणि कोलन हे जे तुम्हाला ऑपरेटर दिसतं ना, हा तुमचा कंडिशनल ऑपरेटर आहे. हा ऑपरेटर काय काम करतो, तुमची कंडिशन चेक करतो. तुम्हाला सिंटॅक्स पहा, कंडिशन चेक करतो. जर तुमची कंडिशन ट्रू असेल तर काय करणार, तुमचं एक्सप्रेशन 1चं एक्झिक्यूट करणार. जर तुमची कंडिशन ही फॉल्स असेल तर तुमचं एक्सप्रेशन 2चं एक्झिक्यूट करणार. म्हणजे इफ एल्स सारखंच आहे. तुम्ही इफ एल्स मध्ये कंडिशन देता ना, इफ मध्ये कंडिशन देता, तुमची कंडिशन ट्रू असेल तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो, तर तुमची कंडिशन फॉल्स असेल तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होत असतो. तिथे तुम्ही मल्टिपल लाईन्स ऑफ कंडिशन, तुम्ही मल्टिपल लाईन्स ऑफ कोड करत असता. पण द कंडिशनल ऑपरेटर मध्ये हा सिंगल लाईनचा कोड आहे. एका लाईन मध्ये तुम्ही कंडिशन चेक करू शकता आणि आउटपुट तुम्ही दाखवू शकता.
जर तुमची इथं कंडिशन ट्रू असेल तर तुम्हाला काय येणार, प्रोग्राम कंट्रोल इथं जातो, कोलनच्या अगोदर जातो. ठीक आहे, कोलनच्या अगोदर जाणार. तर तुमची कंडिशन फॉल्स असेल तर या कोलनच्या नंतर जाणार. हा काय झाला, तुमचा कंडिशनल ऑपरेटर झाला, त्याला तुम्ही टर्नरी ऑपरेटर पण म्हणता. ठीक आहे, आता इथे पहा, जर तुमची कंडिशन ट्रू असेल तर एक्सप्रेशन 1 एक्झिक्यूट होतो, तर तुमची कंडिशन फॉल्स असेल तर एक्सप्रेशन 2 चा एक्झिक्यूट होत असतो. आपण काय करूयात, प्रोग्राम करून पाहूयात आणि कंडिशनल ऑपरेटर आपण नीट प्रकारे पाहूयात. आता इथे पहा, लास्ट एक प्रोग्राम करूयात आजच्यासाठी. ठीक आहे, आता इथे काय करा, बॉडी टॅग घ्या. त्यानंतर याच्या आतमध्ये काय करणार तुम्ही, जावास्क्रिप्टचा टॅग घ्या, स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल्स टू जावास्क्रिप्ट. त्याचा टाईप घ्या टेक्स्ट ऑब्लिक जावास्क्रिप्ट. त्यानंतर स्क्रिप्टला क्लोज करा आणि त्यानंतर तुम्ही याच्यात काय करणार पहा, याच्यात आपल्याला काय करायचं, 2 व्हॅल्यूज घ्या. आपण काय करूयात, चेक करूयात पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा मोठी आहे का. म्हणजे पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा मोठी असेल तर आपण काय म्हणणार, पहिली व्हॅल्यू मोठी आहे, म्हणजे ग्रेटेस्ट नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, 2 व्हॅल्यूज मध्ये ग्रेटेस्ट कोणत्या व्हॅल्यू आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर सपोज आपला इफ एल्स असता तर आपण काय केलं असतं, मी ते पण दाखवतो तुम्हाला. आता मी व्हॅल्यू घेतला 100, बी वरती व्हॅल्यू घेतलं 220. ठीक आहे, राहू द्या. मी चेक केलं ए व्हॅल्यू बी पेक्षा ग्रेटर आहे का, तर तुम्ही काय करत होत्या, ए बी पेक्षा ग्रेटर असेल तर काय करणार, आउटपुटला डिस्प्ले काय करणार, ग्रेटेस्ट व्हॅल्यू इज, म्हणून तुम्ही काय करणार, आउटपुटला ए प्रिंट करणार. नाहीतर काय करणार तुम्ही तिथे आउटपुटला काय प्रिंट करता, ग्रेटेस्ट व्हॅल्यू इज बी म्हणून प्रिंट करता. असं तुम्ही करत असता कोडिंग. आता मी काय करतो, इथे हवं तर लिहितो कंडिशनल ऑपरेटर .html एक्सटेन्शन द्या आणि याला सेव्ह करून द्या. आता इथे काय तर रिझल्ट ग्रेटेस्ट व्हॅल्यू 100 आहे, तुमचा ऍज एक्सपेक्टेड रिझल्ट आलेला आहे. तेच तुम्हाला काय करायचं आहे, एवढं मोठं तुम्हाला कोड नाही करायचा आहे, एका सिंगल लाईन मध्ये तुमचा हा कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे. तर तेव्हा तुम्ही काय करणार पहा, मी काय केलं, आणखीन एक व्हेरिएबल घेतलं. ठीक आहे, रिझल्ट म्हणून. रिझल्ट वरती काय केलं, मी व्हॅल्यू स्टोअर करणार, रिझल्ट स्टोअर करणार, चेक करणार मी ए बी पेक्षा ग्रेटर आहे का, आहे का ग्रेटर आहे, तर काय होणार, माझी कंडिशन 1 एक्झिक्यूट होणार, म्हणजे एक्सप्रेशन 1 एक्झिक्यूट होणार. एक्सप्रेशन 1 लिहितो मी. एक्सप्रेशन 1 मध्ये मला काय हवं आहे, जे काय इथं रिझल्ट आहे ना माझा, ते मला काय करायचं, ते स्टोअर करायचं आहे. जे काय माझी ग्रेटेस्ट व्हॅल्यू आहे ती मला रिझल्ट मध्ये स्टोअर करायचं आहे. तर इथे ग्रेटेस्ट व्हॅल्यू कोणती आहे, ए आहे. जर ए बी पेक्षा ग्रेटेस्ट असेल तर काय झालं, इथे ग्रेटेस्ट कोण झाला, ए झाला, तर मी ए व्हॅल्यू घेतो. जर ए बी पेक्षा ग्रेटेस्ट नसेल, ए बी पेक्षा मोठा नसेल, तर माझी मोठी व्हॅल्यू कोणती असते रे, बी व्हॅल्यू असते. तर मी पुढे काय केलं, बी घेतलं. याचं मिनिंग काय झालं पहा, जर तुमचं ए बी पेक्षा ग्रेटेस्ट असेल, ए बी पेक्षा मोठा असेल, तर हा कुठे जातो, हा कोलनच्या अगोदर जातो. आणि जे काय तुमची ए व्हॅल्यू आहे ही तुमची ग्रेटेस्ट व्हॅल्यू झाली. ग्रेटेस्ट व्हॅल्यू आपण रिझल्ट मध्ये स्टोअर केलं. जर तुमची ए बी पेक्षा लहान असेल, म्हणजे मोठी नसेल, तर काय झालं, बी ऑटोमॅटिकली बी त्याच्यापेक्षा मोठा झाला. मग काय जाणार, इथे कंडिशन बी कडे जाणार, एक्सप्रेशन 2 कडे जाणार. आणि जे काही बी व्हॅल्यू आहे, बी व्हॅल्यू आता तुमची मोठी व्हॅल्यू झाली. बी व्हॅल्यू कुठे स्टोअर होते, तुमच्या रिझल्ट मध्ये स्टोअर होते. आता तुम्ही इथं काय करू शकता, डॉक्युमेंट डॉट राईट ना रिझल्टला डिस्प्ले करा. हे समजतंय ना मी काय म्हणत आहे, रिझल्ट इज. हॅलो, सर्वांना समजतंय ना, रिझल्ट 100 येतोय. हवं तर काय करा, तुम्हाला असं कन्फ्युज होत असेल, काय करा, डायरेक्टली रिझल्ट वगैरे हे काय घ्या, चालेल, नाही घेतलं तरी चालेल. नाहीतर काय करायचे, डायरेक्टली असं लिहा, उगा ए बी लिहू नका, तुम्हाला समजत नसेल तर असं लिहा डायरेक्टली, ग्रेटेस्ट व्हॅल्यू इज 100. जर ए बी पेक्षा मोठा असेल तर काय झालं, ग्रेटेस्ट व्हॅल्यू तुमची 100 झाली. ठीक आहे, म्हणजे ए मध्ये 100 आहे, म्हणजे ग्रेटेस्ट व्हॅल्यू तुम्ही 100 केला. काय करा, ग्रेटेस्ट व्हॅल्यू इक्वल्स टू ए करा प्लस ए. जर नसेल तर तुम्ही काय करणार पहा, ग्रेटेस्ट व्हॅल्यू असं करा, ग्रेटेस्ट व्हॅल्यू कोलनच्या पुढे जाऊ आणि ग्रेटेस्ट व्हॅल्यू इज प्लस बी करा. आता तुम्हाला समजून जाईल, जे तुम्ही इफेल्स मध्ये करत होता तेच तुम्ही करत आहात. मला वाटतं इथे जरा एरर आला, आपल्याला पाहूया काय एरर आलाय. एरर तरी नाही आपल्याला काही.
मला वाटतं आपण रिझल्ट मध्ये स्टोअर करतोय. ए आणि बी ला कॉन्कॅट करू नका, डायरेक्टली ते व्हॅल्यू द्या. हा ऍक्च्युली रन होतोय, पायथन मध्ये रन होतोय हा. जावास्क्रिप्ट मध्ये मी नाही पाहिला. हा मला नाही वाटत. अरे रन होत नाही का ब्रो जावास्क्रिप्ट मध्ये हा ब्रॅकेट प्रोग्राम? ब्रॅकेट देते का बघ ब्रॅकेट. ब्रॅकेट का? अरे अरे बरोबर आहे. आपण काय केलं, रिझल्ट आपण स्टोअर केला, रिझल्टला आपण प्रिंट केलाय का? हे केलं का रे प्रिंट आपण? नाही केलंय ना. आपल्याला प्रिंट करावं लागेल ना त्या रिझल्टला. आपण रिझल्टला स्टोअर केला, प्रिंट नाही केला. पहा आले का ग्रेटेस्ट व्हॅल्यू इज 100. आता सपोज तुम्ही तर असं पण करू शकता, कॉन्कॅट पण करू शकता तुम्हाला हवं तर. ए ला कॉन्कॅट करा आणि इथं बी ला कॉन्कॅट करा. ठीक आहे. म्हणजे जर ए बी पेक्षा मोठी असेल तर ग्रेटेस्ट व्हॅल्यू तुमची ए झाली. जर ए बी पेक्षा मोठी नसेल तर तुमची ग्रेटेस्ट व्हॅल्यू बी झाली, जे की ऍज एक्सपेक्टेड आहे. रिझल्ट मध्ये तुम्ही स्टोअर करता त्या जे काय तुमचं एक्सप्रेशन आहे, स्ट्रिंग आहे, त्याला तुम्ही रिझल्ट मध्ये स्टोअर करता आणि रिझल्टला खाली प्रिंट करता. आता इथे पहा, मला परत एकदा रन करतो. पहा आउटपुट तुमचा आलेला आहे. जर मी सपोज काय केलं, ए मध्ये 10 दिला आणि बी मध्ये 20 दिला, तर काय होणार? ए बी पेक्षा मोठा आहे का? नाहीये. हा कोलनच्या पुढे जातो. कोलनच्या पुढे जाऊन काय करतो, ही स्टेटमेंट आहे ना, त्याला हा रिझल्ट मध्ये स्टोअर करतो. ग्रेटेस्ट व्हॅल्यू इथं बी म्हणतोय, ग्रेटेस्ट व्हॅल्यू 20 हा रिझल्ट मध्ये स्टोअर होणार आणि हा रिझल्ट आपण डिस्प्ले केलेला आहे. इथे पहा आले 20. हे समजतंय का रे? समस्या आता क्लिअर आहे? हॅलो. हा ब्रो समजते. व्हेरी गुड. सगळ्यांना समजतंय? ओके ठीक आहे. आता मे बी तुम्हाला सगळ्यांना समजत असेल असं मी ऍझ्युम करतो आणि आज आपण इथे स्टॉप करूयात. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय.